कोणी कोणाला कोणत्या नावाने बोलावे, कोणत्या नावाने हाका माराव्यात हे त्याच्या व्यक्तीवर, त्याच्या नातेसंबंधावर अवलंबून असते. परंतु अध्यात्माचा जर विचार केला तर आपल्याला अशी गोष्ट लक्षात येते की भक्ताचं नातं हे त्याच्या देवासोबत, त्याच्या परमेश्वरासोबत हे फार एका वेगळ्या उंचीचं असतं. कारण भक्त जो जो काही बोलतो तो त्या देवाला हे आवडत असतं. भक्ताने जरी वेड्यावाकड्या पद्धतीने देवाचं नाव घेतलं तरी भगवंताला ते नाव खूप गोड वाटतं आणि ते खूप ऐकायला चांगलं देखील वाटतं. त्यामुळे देव त्याच्यावर रुसत नाही किंवा रागावित देखील नाही. असं का? कारण त्या भक्ताची भक्ती ही एवढी खरी आणि श्रेष्ठ असते. त्यामुळं देव देखील त्याच्यासोबत ते जे काही बोलतो त्याला मान्यता देत असतो. आपल्याही आयुष्यामध्ये असंच असतं. आपण एखाद्याला जेवढा जीव लावू तेवढी ती व्यक्ती आपण जे जे काही सांगू, ते जे जे काही त्याला म्हणू ते ऐकत असतं. आपण मैत्रीमध्ये देखील आपल्या अनेक मित्रांना काही नावांनी किंवा एखाद्या वेड्यावाकड्या नावाने देखील बोलवत असतो. परंतु तो मित्र मात्र आपल्यावर कधी चिडत नाही. जर तो खरा मित्र असेल तर नक्कीच चिडणार नाही. म्हणून संत तुकाराम महाराज देव आणि भक्त हे एकमेकांना कशा प्रकारे बोलतात आणि बोललं पाहिजे त्यांनी, किंवा त्याच्या बोलण्याचा देवाला का वाईट वाटत नाही हे एका त्यांच्या अभंगामधून सांगतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, बाळ बापा म्हणे काका तरी तो का निरपराध परीख, जैसे तैसा भावे गोड पूर्वी कोड विठ्ठल, सागरेसी म्हणता धोंडा तरी का तोंडा न रुचे, तुका म्हणे आरुष बोल नवे फोल आहाच. एवढ्या सुंदर पद्धतीने त्यांनी इथे या अभंगामधून कशा प्रकारे कोणकोणत्या वेगवेगळ्या नावाने बोलवल्या गेलं तरी देखील एकमेकांविषयीचं प्रेम, आस्था, माया, विश्वास कमी होत नाही हे दाखवून दिलेलं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात की एखादं मूल म्हणजे बाळ बापा म्हणे काका तरी तो का निरपराध परीख. एखाद्या मुलानं जरी त्याच्या वडिलांना काका म्हटलं तरी देखील त्या मुलावरचं प्रेम कमी होत नाही काका म्हणल्यामुळं. कारण तो त्याचा खरा बापच असतो ना, आणि बापासारखंच तो त्याला प्रेम करत असतो. जैसे तैसा भावे गोड पूर्वी कोड विठ्ठल. अशाच प्रकारे एखाद्या खऱ्या भक्ताने, सच्च्या भक्ताने जरी परमेश्वराला, ईश्वराला एका वेड्यावाकड्या नावाने, वेगळ्या नावाने जरी हाक मारली, त्याचं नामस्मरण केलं तरी देखील भगवंताला ते गोड वाटतं, विठ्ठलाला ते छान वाटतं. कारण त्याची भक्ती तेवढी श्रेष्ठ असते आणि त्या भक्ताला विठ्ठल किंवा परमेश्वर, देव आपला मानत असतो. त्यामुळं त्यानं जे काही बोल ठेवलेले आहेत, जे काही नाव ठेवलेले आहेत, जे काही नावं दिलेले आहेत ते नाव देखील धारण करण्याची त्या परमेश्वराची इच्छा असते किंवा परमेश्वर त्याप्रमाणे करत असतो. कारण तेवढ्या लेवलची किंवा तेवढ्या सिद्धतेची ती भक्ती असते, जे की सामान्य माणसाला करायचं म्हणलं तर शक्य होत नाही. आपल्याला राग येतो जर कोणी काही वेगळ्या नावानं बोलवलं तर. त्या मागची भावना, त्या मागचं प्रेम हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या वेळेस आपल्याला त्या मागची भावना किंवा प्रेम समजून येईल त्या वेळेला आपल्याला ते शब्द देखील गोड वाटायला लागतील. पुढे ते असं म्हणतात की साखरेसी म्हणता धोंडा तरी का तोंडा न रुचे. जरी तुम्ही खडी साखरेला धोंडा म्हणलात, दगड म्हणलात आणि ती तोंडात जर तुमच्या घातली तर थोडीच ती दगडासारखं लागणार आहे, तिची चव गोडच लागणार आहे. कारण खडी साखरेला धोंडा म्हणून किंवा दगड म्हणून काहीही फरक पडत नाही, तिचं मूळ रूप मात्र तसंच राहतं. असंच भक्ताचं देवाचं नातं असतं. जरी भक्त देवाला काही वेगळ्या शब्दाने बोलला, वेगळ्या नावाने बोलला तरी देखील देवाचं मूळ रूप तेच राहतं आणि भक्ताचं मूळ रूप हा खरा भक्तच असतो. एवढं श्रेष्ठ हे भक्त आणि देवाचं नातं असतं. भगवंत ह्या नात्यासाठीच आतुरलेला असतो. त्याला दुसरं तिसरं आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. केवळ एक सच्ची भक्ती जी असते, खरी भक्ती जी असते तीच त्या भक्तीचा तो भुकेला असतो भगवंत. तुका म्हणे आरुष्य बोल नवे फोल आहाच. संत तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारचे जरी बोलून तुम्ही परमेश्वराची इच्छा, परमेश्वराचं नामस्मरण केलं तरी देखील तुमची भक्ती ही वाया जाणार नाही. तुमची परमार्थिक भक्ती, तुमची आध्यात्मिक भक्ती ही कधीच फोल जाणार नाही. तिचा तुम्हाला फायदाच होईल. कारण ही भक्तीच तुम्हाला एका वेगळ्या वातावरणात किंवा एका वेगळ्या विश्वामध्ये नेऊन ठेवते, एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते, जिथं तुम्हाला एक आध्यात्मिक समाधान काय असतं, शांती काय असते आणि मानव जन्मामध्ये आल्यानंतर आपण मानव जन्मामध्ये कशा प्रकारे राहिलं पाहिजे याचं ज्ञान, ह्याची जागा किंवा ह्या गोष्टीची जाणीव ही भक्तीच करून देत असते. एवढं छान विवेचन त्यांनी, संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून करून दिलेलं आहे. जय जय रामकृष्ण.